मंडळी, मुंबईतील परळ एसटी डेपो बाहेर सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची शिवभोजन थाळी योजना ही प्रत्यक्षात बंद असून त्या जागेवर ठसका नावाचं एक रेस्टॉरंट सुरू असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. MSRTCनं ही जागा मार्च 2021 मध्ये माजी आमदार सदा सरवणकर यांची पत्नी राजनंदा यांच्या नावानं असलेल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या हिरकणी महिला बचत गटाला दिली होती. हा करार 6 मार्च 2024 रोजी संपुष्टात आला, पण त्यानंतरही या जागेचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचं तपासात उघड झालं. MSRTCनं या प्रकरणात 9 पटीनं दंड आकारत थकबाकी न भरल्यानं संबंधित बचत गटाच्या अध्यक्षांविरोधात नोटीस बजावली आहे. MSRTCच्या माहितीनुसार 2021 ते 2026 दरम्यान तब्बल 1,88,00,000 रुपयांची भाडे, परवाना शुल्क आणि कर थकबाकी प्रलंबित आहे. सरकारी कल्याण योजनेच्या जागेचा गैरवापर झाल्यानं हे प्रकरण चांगलंच तापलंय. दरम्यान राज्य सरकार या केंद्राकडून थकबाकी का वसूल करत नाही? राज्य सरकार या केंद्रावर मेहरबान का, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येतोय. परत आमचा प्रतिनिधी सूरज सावंतने घेतलेला आढावा. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांना मुबलक दरात जेवण मिळावं या अनुषंगाने 10 रुपयात शिवभोजन थाळीची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी केंद्रही उभारण्यात आली. त्यानुसारच परळच्या डेपो बाहेर आपण पाहिलं तर हे केंद्र हिरकणी महिला बचत गटासाठी देण्यात आलं होतं, ज्या ठिकाणी शिवभोजन थाळी ही दिली जाणार होती अवघ्या 10 रुपयात. मात्र आपण पाहतोय तर त्याचं कालांतराने रूपांतर झालंय, ते म्हणजे ठसका मालवणी कोल्हापुरी रेस्टॉरंटमध्ये. आता या हॉटेलची जी थकबाकी आहे ही जर आपण ऐकली तर नक्कीच चक्क व्हाल. 1,88,00,000 ही थकबाकी असल्याचं सांगितलं जात आहे. हे राजनंदा चॅरिटेबल ट्रस्ट हिरकणी महिला बचत गटासाठी हे केंद्र देण्यात आलं होतं. आता हे नेमकं कुणाचं आहे तर राजनंदा चॅरिटेबल ट्रस्ट ही माजी आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नी यांची आहे आणि त्यांच्या बॉडीवरती यापूर्वीच प्रिया गुरव या त्यांच्या ज्या कन्या आहेत त्या अध्यक्षा म्हणा होत्या. मात्र पालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी राजीनामा दिलेला आहे. मात्र त्याची कुठलीही नोंद ही आता MSRTCकडे नाही आहे. MSRTCला ज्यावेळी कळलं की या ठिकाणी शिवभोजन थाळी ही सुरू नाही आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पद्धतीने व्यावसायिकरित्या हे रेस्टॉरंट सुरू आहे, त्यानुसार त्यांनी दंडात्मक रक्कम ही तिपटीने आकारत या ठिकाणी आता ती रक्कम जी आहे ती 1,88,00,000 पर्यंत पोहोचलेली आहे आणि ह्याचीच थकबाकी म्हणून आता MSRTCने या महिला बचत गटाला नोटीस देखील बजावलेली आहे. आता यानंतर काय नेमकी कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र विरोधकांकडनं आता सूर आवळत या केंद्रावरती अशा कशा पद्धतीने सरकार मेहरबान का, असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेने